हॅलो मैत्रिणींनो, उन्हाळ्यात पिरियड्स दरम्यान त्रास वाढू शकतो कारण जास्त उष्णता आणि घामामुळे शरीर लवकर डिहायड्रेट होतं आणि त्यामुळेच क्रॅम्प्स, डोकेदुखी किंवा थकवा अधिक जाणवू लागतो. अशा वेळी पुरेसे पाणी पिणं, नारळ पाणी किंवा ORS सारखे फ्लुइड्स घेणं, हलका आणि बॅलन्स्ड आहार ठेवणं, तसेच खूप जास्त हीट टाळणं महत्त्वाचं आहे. कारण शरीर हायड्रेटेड आणि कूल ठेवलं तर पिरियड पेन कमी जाणवतो आणि एकूणच डिस्कम्फर्ट कमी होतो. शिवाय हलका व्यायाम आणि पुरेशी विश्रांती घेतल्यास नैसर्गिकरित्या आरामही मिळू शकतो. तर आज मी तुम्हाला पिरियड पेनफुल पासून रिलीफ मिळण्यासाठीचे 5 उपाय सांगणार आहे. उपाय क्रमांक 1, पुरेसे पाणी पिणे हे उन्हाळ्यात आणि पिरियड्स दरम्यान शरीरासाठी खूपच महत्त्वाचं आहे. कारण डिहायड्रेशन झाल्यास शरीरातील मसल्स अधिक टाईट होतात आणि क्रॅम्प्स वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे दिवसभर नियमित पाणी, नारळ पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट्स युक्त पेय घेतल्यास शरीर हायड्रेट राहतं, रक्ताभिसरण सुधारतं आणि पोटदुखी व क्रॅम्पिंग कमी होण्यास मदत होते. तसेच थकवा आणि डोकेदुखीही कमी जाणवते. आणि म्हणूनच हायड्रेशन मेंटेन करणं हा नॅचरल आणि सोपा उपाय आहे, ज्यामुळे पिरियड्स डिस्कम्फर्ट मोठ्या प्रमाणात कमी होतो. उपाय क्रमांक 2, आल्याचा चहा. हा पिरियड दरम्यान होणारा वेदना कमी करण्यासाठी एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय मानला जातो. कारण आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे शरीरातील प्रोस्टाग्लॅन्डिन्स या वेदना निर्माण करणाऱ्या केमिकल्सचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे आलं, पाणी आणि थोडा गूळ एकत्र उकळून चहा पोटातील क्रॅम्प्स कमी करतो, रक्ताभिसरण सुधारतो आणि शरीराला हलकं व आरामदायक वाटायला मदत करतो. म्हणूनच हा एक प्रकारचा नॅचरल पेन रिलीफ म्हणून वापरला जातो. उपाय क्रमांक 3, गरम पाण्याची पिशवी, हॉट वॉटर बॅग. पोटावर ठेवणं हा पिरियड्स दरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्याचा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. कारण गरम तापमानामुळे त्या भागातील रक्तवाहिन्या रिलॅक्स होतात आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. यामुळे पोटातील स्नायूंमध्ये होणारा ताणही कमी होतो, क्रॅम्प्स हलके होतात आणि एकूणच वेदना कमी जाणवते. त्यामुळे नैसर्गिकरित्या आरामही मिळतो आणि औषधांशिवायही काही प्रमाणात पेन रिलीफ मिळू शकतो. उपाय क्रमांक 4, हलका योग आणि स्ट्रेचिंग, जसं की चाइल्ड पोज किंवा कॅट काऊ पोज. हे पिरियड्स दरम्यान होणाऱ्या क्रॅम्प्स कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. कारण या हालचालींमुळे पोट, पाठ आणि पेल्विक भागातील स्नायूंना जेंटल स्ट्रेच मिळतो आणि ताणही कमी होतो. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, स्टिफनेस अधिक कमी होतो आणि शरीराला नैसर्गिकरित्या आराम मिळतो. तसेच श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित केल्याने मनही शांत राहतं. त्यामुळे वेदना आणि डिस्कम्फर्ट दोन्ही कमी होण्यास मदत होते. उपाय क्रमांक 5, डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेट थोड्या प्रमाणात खाणं हे पिरियड्स दरम्यान होणाऱ्या क्रॅम्प्स आणि मूड स्विंग कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. कारण त्यात मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं, जे स्नायूंना रिलॅक्स करण्यास मदत करतं आणि मसल कन्स्ट्रॅक्शन कमी करतं. त्यामुळे पोटातील वेदना कमी जाणवतात. तसेच डार्क चॉकलेटमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि मूड बूस्टिंग कंपाऊंड्स मानसिक ताण कमी करून शरीराला हलकं आणि आरामदायक वाटायला मदत करतात. म्हणूनच मर्यादित प्रमाणात डार्क चॉकलेट घेणं हा एक छोटासा पण प्रभावी नॅचरल रिलीफ उपाय मानला जातो. या 5 टिप्सने नक्कीच तुमचे पिरियड्स कम्फर्टेबल होतील. आणि अशाच वेगवेगळ्या टिप्ससाठी मज्जा पिंक चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.